एकनाथ भाऊंबद्दल प्रचंड सहानुभूती व्यक्त करते आणि त्यांच्याबद्दल अपार करुणासुद्धा माझ्या मनामध्ये आहे. अडचण काय झाली आहे माहिती आहे का, की शिंदे गटाच्या सगळ्या खासदारांना म्हणजे जे तिकडे गेलेले होते त्यांना हे कळून चुकले की आपल्या अनेक जागा गेलेल्या आहेत, 5 जागांचे बळी दिलेले आहेत. ज्या लोकांना तिकीटं मिळालेली आहेत ती लोक निवडून येणार नाहीत असे सर्वे सांगतात, आम्ही सांगत नाही. त्यामुळे हे लोक हवालदिल झालेत. आणि अशा परिस्थितीत कालपर्यंत जे ठाकरे कुटुंबावर अत्यंत तोंड सोडून बेताल बोलत होते त्यांनी स्वतःला जरा आवर्त घेतले की नाही बाबा, सगळेच परतीचे दोर कापायला नको, आता बोलायला नको. आता जोपर्यंत ते बोलत होते तोपर्यंत शिंदे साहेब गप्प होते. पण आता शिंदे साहेबांच्या लक्षात आलं की बोलत नाहीये कोणीच. मग काय, आपला किल्ला आपणच लढावा लागेल, नाही तर आपल्या पोराची सुद्धा सीट जाते की काय. त्यामुळे शिंदे साहेबांना हे सगळं बोलणं गरजेचं आहे, त्यांनी ते बोललं पाहिजे. एवढ्या सगळ्या फायली जर त्यांच्याकडे असतील तर मग ते का गप्प बसतायत. एका अर्थाने गुन्हा लपवणे सुद्धा गुन्हेगारी आहे. एकनाथ शिंदे गुन्हा लपवत असतील तर ते गुन्हेगार आहेत मोठे, कळलं पाहिजे त्यांना. उलट अशा पद्धतीने ते सरळ सरळ कायद्याचा अवमान करणारी भाषा करत आहेत. आणि निवडणुकीच्या काळात असं बोलणं हे एखाद्याला थ्रेट देणं नाही का, हे आचारसंहितेचा भंग करणारं नाही का. असो.